जस्ट टाइमपास करते असं. आमच्यासाठी युट्यूब स्टार्ट करणे पहिल्यापासूनच खूप सोपं नव्हतं. 2000 सबस्क्रायबर्स होते त्या चॅनलवरती. माझ्या पप्पांना फोटो काढायला आवडत नाही, व्हिडिओ तर खूप लांबची बात आहे. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की मी युट्यूब चॅनल का स्टार्ट केलं. आता युट्यूब चॅनल सुरू करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असू शकतं, जसं की माझंही सुद्धा होतं. हे की आत्ताच नाही तर खूप दिवसांपासून आहे. लहानपणापासूनच जसे की प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते. कोणाला अभ्यासाची असते, कोणाला डान्स करायचे असते, कोणाला कशा फिरण्याची असते. तर मला होती व्हिडिओ बनवायची आवड. व्हिडिओ बनायची म्हणजे तिला पहिल्यापासून काय म्हणजे हिरोईन बनायचं. तर मला कोणी विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचंय, तर मी त्यांना सांगायचे मला हिरोईन बनायचं. आता ते कसं होतं, त्यासाठी काय करते हे काहीच माहित नाही. पण जेव्हापासून मला असं जरा मी पहिले दुसरी होते तेव्हापासून म्हणायचे की मला हिरोईन बनायचं. आता ते तुमचंही स्वप्न असू शकतं की तुम्हाला युट्यूबवरती एखादा चॅनल सुरू करायचं आहे, त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करायचे, असं काय असू शकतं. तसं माझंही स्वप्न होतं, म्हणजे हिचंही स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालंय हिचं. आणि तिने का स्टार्ट केलं युट्यूब आता ती एक्सप्लेन करेल. त्यामागचं कारण काय, युट्यूब चॅनल स्टार्ट करण्यामागचं तर कारण काय तिचं. त्यामुळे तुम्हाला हेल्प होईल की जर तुम्ही विचार करता युट्यूब चॅनल स्टार्ट करायचा, तर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करू शकता, नाही विचार करू शकता. कोणत्या गोष्टी ग्राह्य धरायच्या, कोणत्या विसरून जायच्या, या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळतील. सो लेट्स स्टार्ट. तसं युट्यूब चॅनल स्टार्ट करणं हे आजकाल खूप नॉर्मल झाले. म्हणजे आता भरपूर युट्यूबर्स बघायला भेटतात. तसं अगोदर हे क्वचित काहीतरी म्हणजे आपल्याकडचं नव्हते दिसत, पण मुंबई पुण्या ठिकाणी दिसायचे. अजूनही आमच्या इकडे कोणी करत नाही या गोष्टी. त्यांना सगळ्यांना वाटतं ना की आमच्या पूर्ण फॅमिलीत कोणी करतं आणि हे बनवून काय होतं याच्यामध्ये मागे नंतर काय याचा काही फायदा आहे का असं काहीच माहित नाही. जस्ट टाइमपास करते असं सगळ्यांना वाटतंय. अजूनही असंच वाटतंय. आमच्यासाठी युट्यूब स्टार्ट करणे पहिल्यापासूनच खूप सोपं नव्हतं, किंवा आमच्यासारख्या इतर मुलींसाठी हे सोपं नसणार आहे. कारण ऑब्व्हियसली जर तुम्ही अशा काही गोष्टी करताय तर यामध्ये वगैरे आहेत, यासाठी तुम्हाला अगोदर घरातल्या मोठ्या व्यक्तींची म्हणजेच आपल्या आई वडिलांची परमिशन घ्यावी लागते, जी की अगोदर हिने घेतलेली आहे. तर सगळं युट्यूब चॅनल सुरू करण्यावर जसं की आपण कोणतीही गोष्ट करण्या अगोदर आपल्या आई वडिलांचा सल्ला घेत असतो किंवा त्यांना सांगत असतो, त्यांची हा नाही हे विचारत असतो. तर मी सुद्धा युट्यूब चॅनल सुरू करण्या अगोदर त्यांना विचारलं होतं मी हे करू का असं तसं. कारण आमच्या पूर्ण फॅमिलीत कोणीच युट्यूबर नाही, ना की कोणी असं व्हिडिओज बनवतं. त्यामुळं अगोदर हे थोडं अवघड होतं की डायरेक्ट आपण सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं करतोय आणि त्याची परमिशन आपल्याला आईवडिलांकडून घ्यायची, तर ते अवघड होतं. तर माझ्या आईवडिलांना म्हणजे मम्मी तरी जरा अशी कॅमेरा फ्रेंडली आहे. म्हणजे तिला फोटोज व्हिडिओज असं फोटो व्हिडिओ तर नाही माहिती, पण फोटो काढायला तिला आवडतं. तसं माझ्या पप्पांना फोटो काढायला आवडत नाही, व्हिडिओ तर खूप लांबची बात आहे. म्हणजे कधीच त्यांना फोटो काढायला आवडलं नाही. आणि त्यांची मुलगी युट्यूबर आहे हे काही लोकांना असं म्हणजे वाटलं की ही नक्कीच युट्यूबवरून लपून व्हिडिओ बनत असेल, हिच्या मम्मी पप्पांना माहित नसेल, तर आपण तिच्या मम्मी पप्पांना जाऊन सांगू, असं काही लोकांच्या डोक्यात आलं. चालाक रिश्तेदार. पण नंतर त्यांना कळालं की हे हिच्या आई वडिलांना माहिती. काही लोकांनी चालाकी केली की माझ्या मम्मी पप्पांना जाऊन सांगायचं की तुमची मुलगी बघा काय करते. करतात असे लोक करतात काही. बट मी माझा युट्यूब सुरू करण्या अगोदर चॅनल ओपन करण्या अगोदरच आम्ही मम्मी पप्पांना विचारलं. आणि त्या अगोदर युट्यूब सुरू करायला आपल्याला एक मोबाईल लागतो, तो सुद्धा माझ्याकडे नव्हता. तो फक्त हिच्याकडे होता आणि तो इतका हँग होतो की अजूनही तो हँग होतो. अजूनही त्याच्यावरती एकदा जर आपण प्रेस केलं कॅमेरा चालू करायला तर ते अक्षरशः त्याच्यावरती 2 मिनिटं तर जात असतं. मग कॅमेरा मग इमेज येते. आणि जर फोटो काढला आपण असा फोटो काढला 2 मिनिटं कॅमेरा तच होल्ड करून ठेवावा लागतो आणि मग तो फोटो क्लिक फोटो ब्लर होऊन जातो. आणि मोबाईल जर व्हिडिओ काढला तर व्हिडिओ पुढे चालतो, आवाज मागून येतो. अरे मुझे चक्कर आने लग गया अशी त्याची कंडिशन आहे. त्यामुळे आम्ही एक सेकंड हँड मोबाईल घेतला. असा घेतला म्हणजे एकदम अचानकच हे सगळं झालं. म्हणजे तसं आमच्या दोघींच्या मनामध्ये होतंही असं काहीतरी करायचं, पण त्यांना सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता. त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. तुम्ही करताय करा. त्यांचा आमच्यावर विश्वास होता. असं सांगितल्यामुळे त्यांना अजून आमच्यावरती विश्वास आला. ये कर लो पहिले. आणि मग माझा तेव्हा बर्थडे होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मोबाईल घेतला, सेकंड हँड मोबाईल घेतला होता. तर तो इतकी काही चांगली कंडिशन नव्हती, पण तेव्हा तो माझ्यासाठी माझ्या लाईफमधला पहिला मोबाईल माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. तर त्यामध्ये मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. तर
तो बी एकदम असा चांगल्या क्वालिटीचा होता, एकदम छान. त्याला कॅमेरा एकदम डायरेक्ट असा आयफोन घेतला असं नाही, साधा अँड्रॉइड मोबाईल होता. खाली तो सुद्धा हँग खाली होता. 4000चा मोबाईल होता तो. तुम्ही विचार करू शकता तो मोबाईल कसा असेल. युट्यूब वरती मग आम्ही काय दाखवणार तुम्हाला, काय गोष्टी सांगणार याचा आम्ही विचार केला. मग पहिल्यापासूनच आम्हाला नवीन नवीन हेअरस्टाईल, कुकिंगच्या नवीन नवीन रेसिपीज, व्हायरल कपडे, व्हायरल टॉप, शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंग, या गोष्टींची इतकी हाऊस आहे, प्रचंड हाऊस. होम डेकॉर, या सगळ्या गोष्टी, रांगोळी, मेहंदी, आमच्या मम्मीने सगळ्यामध्ये चॅम्पियन करून ठेवलं. आम्ही म्हटलं आता ह्याच आम्हाला जर गोष्टी येत आहेत तर मग आम्ही ह्याच तुम्हाला दाखवू शकतो. ब्लॉग्स थ्रू आमच्या किंवा मेकअप ट्युटोरियल दाखवू शकतो, आम्ही केलेली शॉपिंग दाखवू शकतो आणि अजून खूप काही गोष्टी. आता तिचा आणि माझ्या दोघींची बहिणी असतो तरी दोघींचा रेट ऑफ इंटरेस्ट वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये 2 पर्सनॅलिटी बघायला मिळणार आहे. एक तिची, जी की आउटडोअर आहे, ती बाहेर गेल्यावरती सगळं करू शकते आणि मी बाहेर गेल्यावरती बिचारी कोणाची नजर पण नाही मिळू शकत, असा माझा प्रॉब्लेम आहे. हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये आता पुढे बघायला भेटणार आहे. पण या अगोदरही आमचा एक चॅनल होता, जो तुम्ही बघितला असेल किंवा नसेलही बघितलेला, त्याचं नाव वगैरे तुम्हीच सांगा मला जर तुम्हाला पुढे भेटला तर. त्याच्यावरती असं नाही की काही कमी होते सबस्क्रायबर. आय थिंक आमच्या हिशोबाने तर जास्तच होते, पण तुम्हाला कधी कमी वाटू शकतं. कमी वाटतं, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. 2000 सबस्क्रायबर्स होते त्या चॅनलवरती आणि त्या चॅनलवरती आम्ही 2 वर्षापासून मेहनत करत होतो. 2 नाही, आता काही महिन्यांमध्ये त्याचे 3 वर्ष पूर्ण होतील. आणि एवढी मेहनत केल्यानंतरही जो पाहिजे तो रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही आणि आम्ही आता सध्या तरी त्याच्यावरचं काम स्टॉप केलंय. आणि बेसिकली आम्ही दोघी काय करतो तर हिचं वाला आता सध्या M.Com विचारीकडे बघून वाटत नसेल, कारण तिची ग्रॅज्युएशन झाले, हाईट M.Com जाईल ती आता, म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि माझी MSc कम्प्लीट होऊन मी एका स्कूलमध्ये टीचर आहे. टीचर मॅम बसल्या आणि लोकांना अजूनही वाटतं मी लहान आहे, ही मोठी आहे. आमचे काही रिलेटिव्ह त्या दिवशी ते आले, म्हणता तुम्हाला 2 मुली आहे. मी ते एकीला बघितलंच नव्हतं, म्हणजे मी एवढी इंट्रोवर्ट आहे, मी पहिल्यापासून कधीच कोणासमोर आली नाही वगैरे. आणि ही तर सगळ्यांना माहिती आहे, कारण ही खूप आगाऊ होती. लहानपणापासून हिने मला खूप त्रास दिलाय, मी मोठी असूनही. काय खोटं बोलती यार, कधी त्रास दिला रे? हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. आता सुद्धा धमकी चालली आहे. कधी त्रास दिला? 1 मिनिट सांग मला, कधी त्रास दिला? असा त्रास तसा तुला असा लिहून ठेवायला लागत होता का? मग तुला काय मग काय मी त्रास देतो. नेक्स्ट जेव्हा आपण असा काही वेगळा डिसिजन घेतो करण्याचा, सगळ्यांपासून वेगळा, जो की कोणीच केलेला नसेल, जेव्हा आपण असं काही वेगळं करतो आणि आपल्या सगळ्यांपेक्षा आपला डिसिजन काहीतरी वेगळा करण्याचा असतो, त्यावेळेस नक्कीच आजूबाजूचे 4 लोक, तुमचे नातेवाईक तुम्हाला नक्की नाव ठेवतात. तुम्ही किती चुकीचे आहात हे तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला खूप मेहनत करावी लागते स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी. आणि सध्या जो आमचा स्ट्रगल चाललाय तो ह्याच्यासाठीच चाललाय की आम्ही घेतलेला डिसिजन किती बरोबर आहे आणि किती चुकीचा, या गोष्टीवरतीच आमचं चाललंय. आणि यासाठीच आम्ही खूप मेहनत घेतोय आणि घेऊ सुद्धा पुढे. आय होप की नक्कीच आमच्या ज्या प्रयत्नांना यश मिळेल. आणि माझ्यासाठी नाही मॅटर करत की 4 लोक काय म्हणतात, कारण ते लोक घरी नाही येत आपल्याला खाऊ घालायला किंवा काही करू लागायला येत नाही ते घरी. आणि आपल्या आईवडिलांचा जर आपल्यावर विश्वास आहे तर लोकांचा कधी विचार करू नये आपण. त्याच गोष्टीवरती माझा जास्त भरोसा आहे. आणि आय थिंक तुम्हाला जर तुमचं YouTube चॅनल चालू करायचं आहे, तुम्ही सुद्धा ह्या लोकांचा विचार नाही करायला पाहिजे जास्त. आपले जे लोक तुम्हाला आवड आहे तर ते तुम्ही नक्की करा. आणि हो, आणि आपलेच माणसं आपल्याला जे आपले वाटतं त्यांना सांगा. कोणाला नका सबस्क्राईब करायला, तुम्ही आमचे फॅमिली मेंबर मग त्यांना करायला. ते कधीच नाही बघत, ते लाईक नाही करत. इन्स्टाला तुम्ही स्टोरी टाका, स्टेटस टाका, जे अननोन आहे तेच तुमचं स्टोरी लाईक रील्स लाईक करतील. पण जे तुमचे रिलेटिव्ह कधीच नाही करणार. ते बघतील, 1 सोडून 4 वेळेस बघतील पण करणार नाही. बाकी दुसऱ्यांना सुद्धा दाखवतील की बघा ही काय करते, पण ते कधीच लाईक करणार नाही, ना की तुम्हाला फॉलो करणार. तर मी असा माझा काही छोटासा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला. नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अजून, आणि नक्कीच आमचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल आणि नक्कीच तुम्हाला एक नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट करायला मदत करेल. आणि तुम्हाला समजलं असेल की यूट्यूब चॅनल का स्टार्ट केला. सो जर तुम्हाला अजून आमचे असे व्हिडिओज बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके देन, बाय बाय. मला काहीतरी म्हणायचं होतं मध्ये बोली, आता गेली विसरून.
बोलो फिर से बोलो. मध्ये बोलत यार समजा का स्टॉपच घेत नाही काय जसे की मी स्टॉप घेत होती म्हणजे स्टॉपच घेत नाही नुसती बोलतच राहते. आंटी हमको गोर गोर के देख रही थी. आमच्या घरात फ्रेंड वगैरे लाईट छट्याने टोचलंय आणि रस्त्यावरून जाणार आता नेमका टाइम तोच झाला त्यांचा. आणि मी गागत बोलते चिल्ला चिल्ला के लोगों को स्कीमें बता देंगे हम लोग.